आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। विविध पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते यांच्यावर गंभीर आरोपांची राळ उठवून वादग्रस्त ठरलेल्या बडतर्फ PSI रणजित कासलेचा आणखी एक कारनामा समोर आलाय। कासले याने मैत्रीचा गैरफायदा घेत तब्बल 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अंबाजोगाई येथील व्यावसायिक सुधीर छगनराव चौधरी यांनी केलाय। या प्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात कासले याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सुधीर चौधरी हे अंबाजोगाई येथे कुणाल एंटरप्राइजेस नावाने एनर्जी ड्रिंकची एजन्सी चालवतात। चौधरी यांच्या तक्रारीनुसार एप्रिल 2024 मध्ये कासले याने आईची प्रकृती खालावल्याचा बनाव रचून चौधरी यांच्याकडून प्रथम विविध फोन पे नंबरवरून 1 लाख रुपये घेतले। यानंतर 15 एप्रिल रोजी दवाखान्याच्या खर्चासाठी रोख रक्कम लागल्याचे सांगून रेस्ट हाऊस अंबाजोगाई येथे भेट घेऊन 5 लाख रुपये कॅश स्वरूपात घेतले। हे पैसे चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या खात्यातून काढून दिले होते। त्यानंतर अनेकदा मागणी करूनही कासले याने पैसे परत केले नाहीत। माझी गाडी खाजगी सावकाराकडे ठेवून मला व्याजावर पैसे मिळवून दे आणि आपला व्यवहार संपवू असा सल्ला देत त्याने फसवणुकीची परिसीमा गाठली। त्यानंतरही त्याने प्लॉट विकून पैसे देतो असा पुन्हा वेळकाढूपणा केला। अखेर चौधरी यांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात कासलेच्या विरोधात तक्रार दिली। बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले हे स्वतःच्या खात्यावर 10 लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होते। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।